क्युबाची क्रांती जिंकल्यानंतर फिडेल कास्त्रो यांनी एक अनपेक्षित पाऊल उचलले. त्यांनी स्वतःचे नाव पुसून टाकले. 1959च्या सुरुवातीला कास्त्रो यांनी काही अधिकृत विधाने आणि सार्वजनिक घोषणांमधून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले. ही क्रांती स्वतःची वैयक्तिक क्रांती म्हणून मांडण्याऐवजी त्यांनी ती एक सामूहिक राष्ट्रीय चळवळ म्हणून सादर केली. क्युबा नुकताच एका वैयक्तिक हुकुमशाहीतून मुक्त झाला होता. अशावेळी पुन्हा एखादा बडा नेता किंवा सर्वत्र दिसणारा चेहरा लोकांमध्ये अविश्वास आणि प्रतिकार निर्माण करू शकला असता. तसेच या कृतीमुळे परदेशातही एक संदेश गेला. वॉशिंग्टनला तोपर्यंत हे स्पष्ट झाले नव्हते की कास्त्रो नक्की कोण आहेत, एक सुधारक की आणखी एक हुकुमशाह. क्रांतीला वैयक्तिक चेहरा न दिल्याने संभाव्य संघर्षाचा धोका काही काळ टळला. दरम्यान कास्त्रो यांच्या हातात आधीच खरी सत्ता होती. लष्कर, न्यायालये आणि क्रांतीचा राजकीय वेग या सर्वांवर त्यांचे नियंत्रण होते. प्रतिकात्मकरित्या पडद्यामागे राहून त्यांनी संस्थांना आपल्या विचारांशी जुळवून घेण्यासाठी, प्रतिस्पर्ध्यांना एकाकी पाडण्यासाठी आणि संपूर्ण व्यवस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेला वेळ मिळवला. धन्यवाद.